नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 44व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि ज्याच्यामध्ये आपण आज लास्ट लेक्चरमध्ये आपण निवडणूक संबंधी जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याचा आढावा जो आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतला होता। आणि लक्षात ठेवा त्या टाईपचे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल, पोलीस भरतीपासून कुठल्याही बँकिंगच्या एक्झाम्पल्सपर्यंत जावा तुम्ही, त्यामध्ये आपलं स्टाफ सिलेक्शन असेल किंवा रेल्वेच्या एक्झाम्स असतील, अशा सर्व टाईपच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला त्या निवडणूक संबंधीचे जे काही प्रश्न आहेत ते हमखास लक्षात ठेवा हे विचारले जातात। फक्त काय जो फरक पडतो लक्षात ठेवा, तो जर पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये म्हटला तर तुम्हाला त्यामधले एकदम बेसिक टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळतील। पण जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनमधल्या CHSL असेल, CGLच्या एक्झाम्स ज्या आहेत अशा एक्झाम जर देत असाल तर त्यामधले तुम्हाला हायेस्ट लेवलचे एक्झाम्पल्स, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या टाईपचे पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाऊ शकतात। आणि त्यामधलेच शेवटी आपण 3 एक्झाम्पल्स जे बघितले होते बघा, ते कुठले होते तर SSC मध्ये CGLच्या एक्झाम्समध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पडले होते त्या निवडणूक संबंधी याचा आढावा देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले ते क्वेश्चन जे आहेत ते बघितले होते। तर आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जी तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने रिव्हिजन तुम्ही केलीच असेल। फक्त फरक एवढाच पडणार आहे, तुम्ही जी एक्झाम देताय त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचं आहे, त्या लेवलचे क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यामधलाच एक शेवटचा टाईप म्हणू आपण त्याला, की या पर्सेंटेज टॉपिकमधले लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत। आणि तो टाईप आपला असणार आहे कुठला तर लोकसंख्या या टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघायचे। आणि सोबतच लोकसंख्यावरती ज्या अशा क्वेश्चन्स जिथं आपण आपल्याला एलिगेशन ही जी काही पद्धत आहे या एलिगेशन पद्धतीचा वापर आपण कुठं करू शकतो किंवा कोणत्या क्वेश्चन्समध्ये आपण ह्या एलिगेशन क्वेश्चन पद्धतीचा वापर करून लोकसंबंधी जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आहेत किंवा ॲडव्हान्स पद्धतीने आपण लोकसंख्येचे एक्झाम्पल्स कसे सोडवू शकतो या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। आणि जसं बघा तुम्हाला आत्ताच म्हणलं की शेवटच्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत आपले ह्या लोकसंख्या या टॉपिकचे, शेकडेवारी या टॉपिकचे, ज्याच्यामध्ये त्यामुळे आत्तापर्यंत आपण जेवढे काही टाईपचे क्वेश्चन्स बघितले त्यामुळे ते सगळे क्वेश्चन्स लक्षात ठेवा, सगळे टाईप तुमचे प्रॉपर क्लिअर असणं फार गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्यात जे काही क्वेश्चन जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन, रेल्वे अशा वेगळ्या एक्झामची जर तयारी करत असाल स्टेट एक्झाम सोडून, तर लक्षात ठेवा तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स देखील सोडवण्याचं जे प्रॅक्टिस आहे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात हे देखील तुम्हाला फार माहीत असणं फार गरजेचं आहे। नाहीतर होतं काय लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम देत असतायचा रेल्वेची किंवा NTPC किंवा ALP किंवा आपल्या स्टाफ सिलेक्शनमधले GDची वगैरे एक्झाम देत असाल, पण जर तुमचा स्टडीची लेवल जर आपल्या स्टेट एक्झामसारखी असेल किंवा तुम्हाला तशा पद्धतीचं मार्गदर्शन जर भेटलं असेल की यार पोलीस भरतीच्या सिलेबसमधून तुम्ही ह्या एक्झाम्स देखील कंडक्ट करू शकताय का, तर मराठी भाषा झाली आहे त्यामुळे, तर लक्षात ठेवा तो तुमचा फार गोड गैरसमज आहे। एक्झामला जाण्याआधीच लक्षात ठेवा, वेळ जाण्याआधीच तुम्ही शहाणं व्हा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं सरप्राईज तुमच्यासाठी राहू नये। नाहीतर परीक्षेला गेला आणि सडन एक वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आले, कारण जे आपण पगार खर्च बचतचे जे काही टाईपचे एक्झाम्पल्स बघितले बघा आपण, किंवा पगार खप आणि किंमत या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे खास करून आपल्याला सेंट्रलच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील। मग जर तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नांचं प्रॅक्टिसच नाही केलं आणि किंवा तुम्हाला ते शिकवलेच नाही गेले, तर लक्षात ठेवा तो तुमच्यासाठी फार काय म्हणतो आपण त्याला एक अडचणीचा तो टाईम पिरियड तुमच्यासाठी येणार आहे, ज्यावेळी तुम्ही एखाद्या एक्झाम्समध्ये गेल्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर त्या टाईपचा प्रश्न आल्यानंतर की मग आता ह्याला सोडवायचा कसा ह्या प्रश्न, किंवा तुम्ही तो स्किपच करणार, सोडवण्याच्या लांबच्या गोष्टी आहेत। त्यामुळे स्किप केल्यानंतर लक्षात ठेवा ती एक्झाम क्रॅक करणं तुमच्यासाठी फार अवघड होऊन जाईल। त्यामुळे वेळ जाण्याआधीच, आपल्याकडे वेळ आता भरपूर आहे SSC GDच्या एक्झाम्ससाठी किंवा नेक्स्ट इयरच त्या येणार आहेत, त्यामुळे त्याच्या आधीच तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होणं फार गरजेचं आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करायचं आणि बघणार आपण कुठले तर लोकसंख्या संबंधी जे काही प्रश्न आहेत, तर ह्याच्यामध्ये बघा बेसिक असं काही जास्त आपल्याला बघायचं नाही, डायरेक्टली प्रश्नाला चालू करू आपण। आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे, काय सांगितलंय बघा तिथं, तर एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते, जर शहराची सध्याची लोकसंख्या 75,000 असेल तर 2 वर्षानंतरची गावची लोकसंख्या किती होईल। म्हणजेच काय, तर इथं बघा हा एकदम बेसिक टाईपचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, लोकसंख्येमध्ये बघितलं तर बेसिक बघा 2 टाईपचे प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये पहिला असतं नंतरची, म्हणजे 2 वर्ष पुढं किंवा 3 वर्षानंतरची अशा टाईपचे प्रश्न असतात, आणि दुसरा म्हणला तर 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या, म्हणजे या 2च टाईपचे क्वेश्चन्स या आपल्याला लोकसंख्येमध्ये विचारले जातात। मग त्याच्यामध्ये पहिला आपण बेसिक टाईपचे कॅल्क्युलेशन बघूया की काय करायचं असते ते, तर ठीक आहे। तर बघा पहिला जे आहे सांगितले आपल्याला, तर काय लोकसंख्या जी आहे ती किती आहे रे, तर 75,000 लोकसंख्या आहे सध्याची।
मग ह्याच्यामध्ये बघा जर वाढ होत असेल तर हा रेफरन्स आपण ऑलरेडी आधी बघितलेला आहे. एखाद्या संख्येमध्ये जर मी 20% वाढ करत असेल तर ती बनते किती रे, तर 120% बनणार आहे. मग तेच पद्धतीने तोच ॲप्रोच तुम्हाला देखील इथं मांडायचा आहे. म्हणजे पहिल्या वर्षी ती लोकसंख्या वाढून किती बनणार, तर 120% होणार आहे. आणि जर तुमचा कालावधी समान असेल तर लक्षात ठेवा दर जर समान असेल तर किती वर्षानंतर पाहिजे तेवढ्या वेळा त्याला लिहायचं आहे. म्हणजे 120% तर होणार आहे आणि मला किती वर्ष पुढे जायचं आहे, तर 2 वर्ष पुढे जायचं आहे. मग जर 2 वर्ष कालावधी असेल माझा तर 120% हे किती तुम्हाला तर 2 वेळा लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा एकदम बेसिक रूल आहे किंवा हे बेसिक मेथड आहे जिथं लोकसंख्येचे एक्झाम्पल या पद्धतीने देखील काय केले जातात, सॉल्व्ह केले जातात. किंवा दुसरा एक पद्धत सिंपल एक पद्धत असते बघा. आता ह्या 75%चं 20% काढायचं ते त्यात मिळवायचं आणि ती येणार एका वर्षाच्या नंतरची लोकसंख्या. परत त्याचं 20% काढायचं, परत त्यामध्ये ॲड करायचं आणि ती अशी करून तुम्ही कॅल्क्युलेशन देखील करू शकतायचा. पण ते कॅल्क्युलेशन शक्यतो अवॉइड करा, कारण ज्यावेळी पूर्वी हा जर प्रश्न विचारला तर त्यावेळी ते कॅल्क्युलेशन तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे एकतर ही पद्धत लक्षात ठेवा. दुसरी पद्धत आपण सांगतो की काय करायचं असेल तर. मग आता ही सोडवायचं आपल्याला. कॅल्क्युलेशन करूया. हे 3 शून्य आणि परत हा 1 4 शून्य गेले बघा आणि त्याच्या छेदातले हे 4 शून्य कट होते. राहिलं काय काय रे माझं, तर 120 गुणिले 12 आणि हे गुणिले 75. ठीक आहे. मग गुणाकार हा बघा 22 7 84 480 झालं ते आपलं 840 झालं ते आणि 12 5 60. मग 840 आणि 60 किती झालं तर 900. 900 आणि 12 9 अष्टोदरशे आणि 900 म्हणजे हे टोटल 3 शून्य येते. म्हणजेच काय, तर टोटल लक्षात ठेवा इथं जी लोकसंख्या आहे कधी तर ह्याच्या 2 वर्षानंतर किती व्हायला पाहिजे रे, तर 1,08,000 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये बघा ही एकदम बेसिक मेथड अप्लाय केली जाते. आता बघूया आपण दुसरी मेथड जी ॲडव्हान्स पद्धतीनं त्या पद्धतीने देखील तुम्ही ह्या लोकसंख्येचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मग आता इथं करायचं काय पहिला, तर बघा दर जो आहे तो किती होता रे माझा, तर 20% होता. तर ह्या दराला काय करायचं, तुम्हाला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की 20%चं किती असते रे, तर 1/5 असते. आणि ॲप्रोच तोच आहे बघा. ह्याच्या आधी पण जर एखाद्या संख्येमध्ये आपण 20% वाढ करत असेल तर आपण काय अंश प्लस करत होतो, तोच ॲप्रोच इथं देखील वापरायचा आहे. म्हणजेच काय, जर समजा ती लोकसंख्या पहिल्या वर्षी जर 5 असेल तर वाढून किती होणार आहे, 5चं 6 व्हायला पाहिजे. वाढ होत असेल तर अंश प्लस करतो आपण, घट होत असेल तर मायनस करतो. तो ॲप्रोच इथं वापरायचा आहे. म्हणजे 5ची लोकसंख्या 6 होणार आहे. मग हे लिहायचं किती, 2 वेळा, कारण 2 वर्ष कालावधी होता. जसं आपण इथं 120% 2 वेळा लिहिलं होतं त्या पद्धतीनं. मग इथं पण 5चं 6 होणार आहे. परत उभ्या पद्धतीनं गुणाकार करायचा. हे किती होणार आहे बघा, 5 5 25 आणि हे होणार आहे 6 6 36. मग आलेल्या व्हॅल्यू नीट समजून घ्यायच्या की ह्या येतात कशा कशा. तर इथं बघा ही अलीकडची जी लोकसंख्या येते किंवा अलीकडची जी व्हॅल्यू येते ही असते तुमची मूळ लोकसंख्या. म्हणजे सध्याची म्हणू शकता त्याला किंवा मूळ लोकसंख्या देखील म्हणू शकतायचा. आणि उजव्या बाजूला जी येणार लक्षात ठेवा, ती जी लोकसंख्या आहे ती कधीची येणार तुमची, तर ती असते तुमची 2 वर्षांनंतरची लोकसंख्या असते. क्लिअर आहे काय. अलीकडं गुणाकार करायचा अशा उभा, डाव्या बाजूला जी लोकसंख्या असते ती असते सध्याची म्हणू शकताचा किंवा मूळ लोकसंख्या. आणि उजवीकडे जी व्हॅल्यू असते ती तुमची येते 2 वर्षानंतरची किंवा 3 वर्षानंतरची, जशा आपण व्हॅल्यू घेतल्या असतील त्या पद्धतीनं. मग इक्वेट करा. ही तर बघा मला 75,000 जे सांगितले ती कधीची आहे रे, सध्याची लोकसंख्या आहे. म्हणजेच काय, तर ह्या 25ची व्हॅल्यू आहे माझी किती, 75,000 व्हॅल्यू आहे. मग एकाची काढून घ्यायची माहिती आपल्या नेहमी पद्धतीनं. 25 त्रिक 75, एकाची 3,000 झाली. मला पाहिजे 2 वर्षानंतरची लोकसंख्या जी की किती आहे रे, 36 आहे. मग एकाला जर 3,000 असेल तर 36 त्रिक किती झाला, तर 1,08,000. 36 त्रिक किती असतात रे, 108 आणि त्याच्यावरची 3 शून्य आहे असे येते. म्हणजेच काय, तर 2 वर्षानंतरची जी काय लोकसंख्या आहे ती किती असायला पाहिजे किंवा किती होईल, ती होणार 1,08,000. हे आपलं काय असेल, फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, लोकसंख्येचे एक्झाम्पल तुम्ही या 2 पद्धतीने टॅकल करू शकतायचा. फक्त एक काळजी घ्या, 75चं 20% वगैरे काढणं तशी चुकीचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर बरोबर येतं, पण ज्यावेळी तुम्हाला पूर्वीचा प्रश्न विचारला जातो त्यावेळी देखील तुम्ही तोच ॲप्रोच लावता जो इथं लावत असायचा. पण पूर्वीच्या एक्झाम्पल्समध्ये हा ॲप्रोच जो आहे तो लक्षात ठेवा चुकीचा ठरला जातो. त्यामुळे या 2 पद्धतीनं तुम्हाला जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करायचं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा, सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं करू नका. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही आता दोन्हीपैकी कुठलीही मेथड अप्लाय करा. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या एकाच पद्धतीचा प्रॅक्टिस जे आहे ते तुम्हाला सर्वांना करायचं आहे, जेणेकरून
त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीने तुमच्या हातून प्रॅक्टिस झालं पाहिजे. ठीक आहे. तर प्रश्न बघा, एका नगराची लोकसंख्या 12,500 आहे. ती पहिल्या वर्षी 20% वाढते आणि दुसऱ्या वर्षी 25% वाढते. तर 2 वर्षानंतरची गावची लोकसंख्या किती होईल? तर इथं बघा जसं सेम प्रश्न आहे, फक्त इथे बघा दर वेगवेगळा आहे. म्हणजे मागच्या एक्झाम्पलला दर समान होता त्यामुळे आपण ते 2 वेळा लिहिलं होतं 120%, 120%. इथं दर वेगवेगळे आहेत, 20% आणि 25% आहेत. मग त्यानुसार तुम्हाला व्हॅल्यू लिहायचे. म्हणजे जसं की बघा काय, तर 12,500 आहे. तर इथं बघा सोपी जी मेथड आहे आपल्याला 100 कॅल्क्युलेशन आपण नको करायला, टेबल करू आपण. ठीक आहे. आणि तीच पद्धत कंटिन्यू फॉलो करायची, जेणेकरून तुमचं पण देखील प्रॅक्टिस जे आहे ते त्या पद्धतीनं त्या मेथडनं जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. मग आपल्याला बघा 2 दर आहेत, 20% आणि 25%. मग अपूर्णांकात कन्वर्ट करून घेऊया. पहिला जो दर आहे तो 20% होता. 20%चं मला माहिती आहे किती असतं रे, 1/5. दुसरा जो दर आहे तो होता 25%, त्याचं असतं 1/4. मग इथं दर वेगवेगळे आहेत त्यामुळे त्यानुसार आपल्याला त्या व्हॅल्यू लिहायच्यात. म्हणजे जसं एक बघा पहिला जे आहे, पहिल्या वर्षीची जी लोकसंख्या आहे ती 5ची किती होणार आहे, 6 होणार आहे. दुसरी जी व्हॅल्यू आहे ती 4ची किती होणार आहे, 5 होणार आहे. कारण जो दर आहे तो होता 25%. मग या पद्धतीने होणार. हे पहिल्या वर्षाचं, हे दुसऱ्या वर्षाचं. उभ्या पद्धतीनं गुणाकार, 5 चौक 20 आणि 6 पंचे 30. म्हणजेच काय, ही जी 20 ही लोकसंख्या आहे ती आजची असणार आहे, लक्षात ठेवा. आणि 30 ही जी काही लोकसंख्या आली ती माझी 2 वर्षानंतरची असणार आहे. मग व्हॅल्यू इक्वेट करा. ह्या 20ची जी काही किंमत आहे ती सध्याची लोकसंख्या किती सांगितली आहे रे, तर 12,500. एकाला किती जाणार बघा, तर इथं 0ला 0 कट होईल आणि 1250च्या निम्मा. मग 12च्या निम्मा 6 आणि 50च्या निम्मा 25 असते. मग एकाची व्हॅल्यू आली किती रे, 625 आली. मला पाहिजे कधी, तर 2 वर्षानंतर, म्हणजे या 30ची पाहिजे. मग 625ला 30 न गुणा माझी ती येणार आहे 2 वर्षानंतरची लोकसंख्या. किती येईल बघा, तर 0शी 0 येणार आहे. 5 त्रिक 15, 1 3 2 6 आणि 7 आणि 7 त्रिक 6 त्रिक 18. म्हणजेच काय, 2 वर्षानंतर त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती किती व्हायला पाहिजे रे, 18,750. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर इथं बघा सिंपल टेबल करू शकतायस आणि हे ज्या व्हॅल्यू आहेत बघा तोंडी देखील सॉल्व्ह करू शकतायस तुम्ही. फक्त त्या पद्धतीचा अप्रोच ठेवा. दिलेल्या व्हॅल्यू दर जो आहे तो अपूर्णांकात कन्वर्ट करणे, वाढ असेल तर प्लस करणे, घट असेल तर मायनस करणे, या अप्रोचने एक्झाम्पल सोडवायचं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे, अशाच पद्धतीचं आहे. त्यासाठी काही जसं म्हणलं तुम्हाला ह्या टेबलचाच वापर करा, 100 सोडवायची गरज नाही. 100पेक्षा टेबलानं कॅल्क्युलेशन जे आहे ते थोडंसं फास्ट होते तुमचं. नाहीतर टेबलामध्ये लक्षात ठेवा तो भाग हा जो आहे तो आपल्याला कंपल्सरी घालवावाच लागतो. ठीक आहे. बघा प्रश्न काय, तर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% वाढते आणि दुसऱ्या वर्षी 10% कमी होते. गावची सध्याची लोकसंख्या 1000 असेल तर 2 वर्षानंतरची गावची लोकसंख्या किती होईल? आता जसं बघा म्हणलं काय, तर इथं पण सेम काही वेगळं करून 10% जो दर आहे तो सांगितलेला आहे. पहिल्यांदा वाढलाय, दुसऱ्यांदा तो कमी झालाय, तेवढंच महत्त्वाचं आहे तिथं. ठीक आहे. बाकी काही नाही आहे. त्यामुळे पहिला जे आपल्याला 10%चा दर माहिती आहे आपल्याला 1/10 असते. मग पहिल्या वर्षी वाढलेले आहे त्यामुळे 10चं मी 11 लिहिणार आहे. दुसऱ्या वर्षी 10%नं कमी झाल्या बघा, तिथं कमी होत असेल तर काय अंश मायनस करायचं आहे. म्हणजे 10चं किती होणार, 1 वजा केलं तर 9 होणार आहे. ठीक आहे. मग सेम बघा आता इथे 10 10 100 आणि 11 9 99. म्हणजेच काय म्हणू शकतो मी, हे 100 म्हणजे सध्याची लोकसंख्या असणार आहे, 99 म्हणजे ही 2 वर्षानंतरची असणार आहे. मग क्रॉस करा. 100 म्हणजे सध्याची लोकसंख्या किती सांगितली आहे रे, तर 1000 सांगितलेली आहे. मग एकाला किती जाईल बघा, हे 2 शून्य कट होतील म्हणजे एकाला 10 आला. मग 99ला किती होईल रे, तर 1 शून्य फक्त वाढवा, 990. म्हणजेच काय, तर 2 वर्षानंतर त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती किती व्हायला पाहिजे, 990. हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढे देखील जो प्रश्न आहे बघा तो अशाच पद्धतीचा आहे. आपल्याला जी पाहिजे ती 2 वर्षानंतरची लोकसंख्या पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं कशा पद्धतीनं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर एका गावची लोकसंख्या 4 लाख आहे. पहिल्या वर्षी 20% वाढ आणि दुसऱ्या वर्षी 30% वाढ होत असेल तर 2 वर्षानंतरची गावची लोकसंख्या किती होईल? तर हा जो प्रश्न आहे बघा तो SSC CHSL म्हणजे 2024ला जी काही आपली CHSLची एक्झाम झाली होती त्या क्वेश्चन्समधल्या शिफ्ट्समधला हा क्वेश्चन जो आहे तो आपण घेतलेला आहे.
मग इथं बघा फक्त वेगळं काहीच नाही, 20% 30% दर आहे, सध्याची लोकसंख्या 4 लाख दिलेली आहे. त्यामुळे वेगळं काय करू नका, व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. फक्त महत्त्वाचं आहे प्रोसेस, तुम्ही कुठली प्रोसेस अप्लाय करतायसा. मग त्याच्यामध्ये बघा 20% आपल्याला तोंडपाठ व्हॅल्यू आहे, 20% असते 1/5. म्हणजेच काय, पहिल्या वर्षी जी काही लोकसंख्या आहे ती कितीची रे, 5/6 होणार आहे, वाढ आहे. 30% माहिती आहे, 0 0 कट होतो, 3/10 होतं ते. मग 3/10 होत असेल तर दुसऱ्या वर्षी काय म्हणू शकतो रे मी, 10 ही लोकसंख्या वाढून किती होणार आहे, 13. कारण अंश प्लस करतोय आपण, 10चं 13 होणार आहे. ठीक आहे, गुणाकार करा, 10 50 आणि 13 78. म्हणजेच 50 ही जी लोकसंख्या आहे ती सध्याची असणार आहे आणि 78 ही लोकसंख्या 2 वर्षानंतरची असणार आहे. मग इक्वेट करा, हे 50 म्हणजे सध्याची लोकसंख्या किती आहे रे, तर 4 लाख. टोटल 5 शून्य येतील त्याच्यावर. मग एकाची किती जाईल बघा, 0 0 कट होईल, एकाची जाईल 5 48 आणि ह्या 8 वरती हे 3 शून्य शिल्लक राहिलेले आहेत. मग एकाची व्हॅल्यू 8000 झाली, मला पाहिजे 78ची, म्हणजेच 2 वर्षानंतरची लोकसंख्या. मग 78 गुणिले 8 करूया आपण आणि त्याच्यावरती 3 शून्य ॲज इट इज येणार आहेत. मग 3 शून्य तर आहे असे लिहून ठेवू आपण. पहिला 8 8 64, कॅरी 6 जाईल, 8 7 56, 56 आणि 6 62. म्हणजेच काय, तर 2 वर्षानंतर त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती किती व्हायला पाहिजे रे, 6,24,000 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर ही अशा पद्धतीने लक्ष द्यावा. हा पहिला टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. नंतरची म्हणजे सध्याची दिली जाते, पुढं 2 वर्ष पुढं किंवा 3 वर्षानंतरची जी लोकसंख्या आहे ती आपल्याला अशा पद्धतीने विचारली जाते. आणि आता जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, तिथं मात्र प्रश्न नीट वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की आत्ता तुम्हाला जे लोकसंख्या दिलेली आहे ती सध्याची दिलेली आहे तिथं, पण प्रश्न जो आहे तो विचारलाय कधीचा, तर पूर्वीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग प्रश्न बघा आपल्याला काय दिले आधी, तर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी 15% वाढते आणि दुसऱ्या वर्षी 8% वाढते, परंतु तिसऱ्या वर्षी 12.5% कमी होते. 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या 26,082 होत असेल तर गावची मूळ संख्या कोणती, गावची मूळ लोकसंख्या किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे बघा तो SSC फेज 8च्या जी काही एक्झाम झाली होती, आपल्याला माहिती आहे की SSC फेजच्या टोटल बघा आत्तापर्यंत माझ्यामध्ये 9 का 10वी फेजची एक्झाम रिसेंटली झाली होती. आणि हा जो प्रश्न आहे तो फेज 8 मधला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती जो सध्या आहे तो. मग इथं बघा एक बदल जो म्हणला तुम्हाला, इथं जे डाटा दिलं आहे बघा त्याच्यामध्ये फक्त चेंज एवढाच आहे की तुम्हाला सध्याची लोकसंख्या दिलेली आहे आणि जो विचारलेली आहे ती मूळ लोकसंख्या विचारली आहे, म्हणजे सुरुवातीला किती व्हायला पाहिजे तो प्रश्न आहे. मग उलट आहे थोडक्यात, मग ज्यावेळी उलटं असते त्यावेळी आपल्याला टेबलामध्ये काहीही चेंज करायचा नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचं जसं सुरुवातीला म्हटलं बघा 20% काढून तुम्ही प्लस वगैरे करत जाता, अशा विद्यार्थ्यांना इथं थोडंसं त्रास होऊ शकतो ज्यावेळी मागं यायचं असतं त्यावेळी. त्यामुळे टेबलमध्ये इथं काही फरक पडणार नाही, ॲज इट इज व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या. मग पहिला जो दर आहे बघा 15%, 8% आणि 12.5%. मग हे टोटल कॅल्क्युलेशन म्हणजे जर कोण विद्यार्थी 100 सोडवत असतील तर तिथं मग काय चेंज होणार आहे ते तेवढं इक्वेशनमध्ये बघूया आणि त्यानंतर आहे असं टेबलानं पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पहिल्या वर्षी बघा 15% वाढ आहे. मग 15% वाढ होत असेल तर मी त्याला किती लिहिणार आहे रे, तर 115 लिहिणार आहे. 100 मध्ये प्लस करतो आपण. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी बघा 8% वाढ आहे. 8% वाढ होत असेल तर आपण काय लिहितो, त्याला 108 लिहितो. मात्र तिसऱ्या वर्षी बघा तिथं आहे किती रे, तर 12.5% कमी होणार आहे. बरोबर. मग आता इथं प्रॉब्लेम होऊ शकतो की 12.5% जर कमी होत असेल तर ते आपण 100तनं मायनस केलं पाहिजे ते. ठीक आहे. मग जर 12.5 मायनस केलं तर ते येतं किती रे, 87.5% येतं ते. बरोबर. मग ती जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला डायरेक्टली आली पाहिजे किंवा वजाबाकी करून लिहिलं तरी चालेल, 87.5%. आणि फक्त बदल जो आहे बघा, आत्तापर्यंत आपण काय केलं असतं रे, इथं जी लोकसंख्या दिली आहे ती इथं टाकली होती, पण इथं मूळ लोकसंख्याच दिली नाही मला. मग ज्यावेळी पूर्वीची लोकसंख्या जी काही दिली तुम्हाला विचारली त्यावेळी इथं फक्त काय टाकायचं, x टाकायचं. आणि हे आलेली जी काही व्हॅल्यू आहे बघा ती ह्याच्या समोर लिहायची. म्हणजे किती आहे ती, 26,082 एवढी लोकसंख्या ती झालेली आहे. कोणती, मूळ लोकसंख्या. मग जर ती मूळ लोकसंख्या दिली नसेल तर तिथं फक्त तुम्हाला x ही व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करायची. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला त्या x ची किंमत पाहिजे, मग ह्या सगळ्या व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करा आणि ह्याला ही व्हॅल्यू फक्त आपल्याला तोंडपाठ असेल बघा तुमच्या आपल्या टेबलमध्ये पण व्हॅल्यू आहे 87.5% ही जी काही किंमत आहे त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर किती असतं रे, तर 708 असते.
किती असते 7/8. त्यामुळे ही व्हॅल्यू डायरेक्टली लिहा 7/8. आपण त्याला पुढं कन्वर्जन करायची काही गरज नाही किंवा कन्वर्ट करण्याच्या आधी सीधा व्हॅल्यू लिहा आपण. ठीक आहे. मग शिफ्ट करा व्हॅल्यू काय काय होणार बघा 26,082. त्यामध्ये हे 200 अंशामध्ये जाणार आहे ते. ठीक आहे. अंशामध्ये येतील हे 200. त्यानंतर हे 8 जे आहे छेदातलं ते पण अंशामध्ये शिफ्ट होणार आहे आणि अंशातल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या छेदामध्ये शिफ्ट होतात. म्हणजे काय काय होईल बघा हे 7 एक छेदामध्ये येणार आहे, परत हे 108 आणि त्यानंतर येणार आहे हे 115. मग ह्यातून आपल्याला मिळेल हे सगळं आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे आणि ह्यातून आपल्याला मिळणार आहे काय टोटल फायनल जे लोकसंख्या आहे आपली मूळ लोकसंख्या त्याचा आन्सर आपल्याला मिळेल. ठीक आहे. मग आता इथं बघा हे कॅल्क्युलेशन एक महत्त्वाचं जसं तुम्हाला म्हणलं की 100 जर गेलो आपण कुठलीही प्रोसेस करा कॅल्क्युलेशन हे जास्त येत असते. मग त्यामुळे इथं आता भाग घालवत असताना बघा 8 जर 108ला तर कुठं खाली कुठंच भाग जात नाही. त्यामुळे 1 बाय 1 भाग घालत जाऊया. पहिला 7 आहे 7ने ह्याला पहिला छोटासा भाग घालूया. किती लागेल बघा 7 त्रिक 21 बरोबर. 21 म्हणल्यानंतर 5 उरले 50 झाले. 7 7 49 1 18 झालं. 7 2 14 4 आणि 7 संग 42 म्हणजे किती आलं 3726. मग आता इथं 108 बघा 18च्या पाड्यात आहे. 18 संघ अष्टोदर्श असते. मग 18 कटिंग होते का बघा इथं 18 2 36 1 उरला 12 झाले. 12चा परत 0 आला आणि 18 7 26 असे आणि हे होणार आहे किती 18 संघ अष्टोदर्श. मग आता परत 6ने ह्याला परत एकदा भाग जातोय का बघा 6ने जर कट घालवला आपण तर 6 2 12 होणार आहे. सॉरी 6 त्रिक 18 नाही 6ने ह्याला भागच जात नाही. त्यामुळे आलेल्या व्हॅल्यू खाली नोट करून घेऊया आणि त्यानंतर चेक करूया की कोणी कोणी आता भाग घालू शकतोय. 207 एक आला आपलं हे 200 परत त्याला गुणिले 8 आणि छेदामध्ये आपलं काय काय राहिलं आता हे 6 एक राहिलेलं आहे आणि हे 115 एक राहिलेलं आहे छेदामध्ये. मग आता 6ला बघा 3 न घालू शकतोय. 3 न कट करूया 3 2 6 इथं होईल 3 संग 18 2 उरलं 3 9 27 आणि त्यानंतर 2 न कोणालाही कट करूया. 2 न समजा ह्या 4ला घालूया समजा हे इथं जाईल 42. मग आता इथं बघा 69 आणि 115 आले. 23च्या पाड्यामध्ये आहे 23 5 115 मिळते आणि हे होणार आहे 23 त्रिक 69. मग आता इथं छेदामध्ये 5 आहे 5 न कशालाही घालावा हे राहील 5 2 10 म्हणजे फायनली लक्ष ठेवा व्हॅल्यू काय काय राहिल्या माझ्या 3 गुणिले हे 20 गुणिले 100 आणि ते गुणिले 4 म्हणजे एवढा हे जे एवढा जो गुणाकार आहे तो आपल्याला करायचा आहे आणि त्यातून आपलं फायनल आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग गुणाकार बघा फायनल किती जाईल तर हे बघा 20 त्रिक 60 होते आणि 6 चौक 24 म्हणजे किती आलं 240 आणि वरचे हे 2 शून्य म्हणजेच काय तर पूर्वीची जे काही लोकसंख्या आहे म्हणजे 3 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या टोटल किती असायला पाहिजे रे 24,000 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. मग आता इथं बघू शकता याचा की टोटल बघा कॅल्क्युलेशन किती वास्ट झालेलं आहे ते किंवा भाग जो आहे तो तुम्हाला कशा कशा पद्धतीनं घालवावा लागतोय तो. त्यामुळे आणि जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर एक्झाम्पल सोडवत असाल तर हे करणं तुम्हाला मस्टच आहे. ह्याला दुसरा कोणताही पर्याय इथं तुम्हाला अजिबात बघायला मिळणार नाही. त्यामुळे जर 100 सोडवणार असाल तर तुम्हाला या पद्धतीने जे कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला इथं करावं लागेल. ठीक आहे. चलो आणि आता जसं तुम्हाला म्हणलं की जर हेच एक्झाम्पल आपण जो आतापर्यंत बघा टेबल जे करत होतो त्या पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल जर आपल्याला हे सोडवायचं असेल तर आपण आता काय करू शकतो ते. त्यामुळे चेंजेस काय नाही तिथं होणार फक्त टेबल ॲज इट इज राहणार आहे. त्यामुळे तिथं काही चेंज होणार नाही. पहिली व्हॅल्यू होती बघा किती रे तर 15%. 15%चा अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे की जरी नसेल तर 15/100 म्हणजे किती होणार 3/20 आणि ही वाढ होते म्हणजे मी 20चं किती करणार 23 करणार आहे पहिल्या वर्षानंतर 15%चं 3/20 केल्यानंतर. दुसरी जी व्हॅल्यू आहे बघा ती किती आहे तर 8%. 8%चं आपल्याला माहिती आहे किती रे तर 4 न कटिंग करू शकता याचा 4 2 8 आणि हे किती जाणार आहे 25/100 म्हणजे दुसऱ्या वर्षी 25ची लोकसंख्या किती होणार आहे 27 एवढी होणार आहे. यानंतर पुढची व्हॅल्यू सेम पुढची जी व्हॅल्यू आहे बघा 12.5%ने घट आहे खरं तिथं. 12.5% आपल्याला माहिती आहे किती करता रे आपल्याला 1/8 व्हॅल्यू आहे ती 12.5. मग तिसऱ्या वर्षी जी काही लोकसंख्या आहे ती 8ची किती होणार आहे 7 होणार आहे कारण तिथं घट आहे. घट असेल तर आपण अंश मायनस करत असतोय. त्यामुळे टेबलाची जी काही मांडणी आहे ती बघा या पद्धतीनं होईल. म्हणजे मग आता इथं सेम आपण काय करत असतोय तर उभ्या पद्धतीनं गुणाकार तुम्हाला हा जो आहे तो करायचा. मग इथं बघू शकता याचा इथं हा गुणाकार तेवढा आहे तुमचा जो आहे तो वेगळा आलेला आहे. बाकी वेगळं काय कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं कुठलंही मिळणार नाही आहे. मग गुणाकार उभ्या पद्धतीनं आहे सेम राहणार आहे की जाते बघा 25 8 200 200 आणि 20 गुणिले 200 किती होणार आहे तर 2 2 4 आणि त्याच्यावरती हे टोटल 3 शून्य येतील. म्हणजेच हा सगळा जो गुणाकार आहे तो किती आला रे 4000 आला.
मग त्यानंतर मग इथं किती पट आहे तेवढ्यानं गुणायचं आपल्याला. सगळ्यांचा गुणाकार हा करणं मस्टच आहे, त्याला आपण काय करू शकत नाहीये. मग गुणाकार बघा किती होणार आहे. पहिला 7 ना ह्या दोघांचा गुणाकार करा. ठीक आहे, किती होईल बघा. तर 7 दोन्ही 14, 140 आणि 49, म्हणजे 140 आणि 49 189, आणि ह्याला परत गुणिले 23 होणार आहे. मग हा गुणाकार किती जातो बघा. तर 23 9 9 2 18 180, 23 9 207 येणार आहे ते. 7 परत 23 8 160 आणि 24 194. ठीक आहे, 160 आणि हे 24 केला तर किती जाते बघा. 8 2 16 160 आणि 24 184, सॉरी 184, 184 आणि 20 204, 204ला 4 7 20, 23 1 23 आणि 20 किती होणार आहे रे. तर 23 आणि 20 43 जाईल. म्हणजेच काय, तर हा जो सगळा गुणाकार आला तो किती आला रे. 4347. मग आपल्याला जसं आपण जे केलं होतं ते सेम राहणार आहे. अलीकडची जी काय व्हॅल्यू असेल ही सध्याची लोकसंख्या असणार आहे, ही असणार आहे 3 वर्षानंतरची. मग इथं जे आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलंय बघा, ती 3 वर्षानंतरचीच लोकसंख्या आहे, पुढची आपल्याला मागची पाहिजे. मग फक्त इक्वेट करत असताना तुम्हाला ह्या व्हॅल्यू इक्वेट करायच्या आहेत राईट साईडच्या. म्हणजे 4377ची जी काय 47ची जी काय किंमत आहे ती आहे माझी किती. तर 26082. किती असणार आहे. 26082. मग मला पाहिजे किती ते. तर 4000ची पाहिजे. आधी आपल्याला इथं लक्षात ठेवा ही एकाची काढून घ्यायची. कितीची. एकाची. आता इथं बघा डायरेक्टली 4347ला इथं बघा एकक स्थानी किती आहे रे. 2 आहे, बरोबर. मग जर ह्या 7चं जर 2 करायचं असेल एकक स्थानला तर 7ला 6 न गुणायला लागणार आहे. मग इथं एकदा फक्त चेक करूया आपण की ह्या संख्याला ह्या जर मी 6 न गुणलं तर व्हॅल्यू माझी एवढी आली पाहिजे 26082. येते का बघूया आपण. 6 7 42, कॅरी 4 झालं. 24 आणि 4 28, 7 2 18 आणि 2 20, 2 6 चौक 24 आणि 2 26. येस, मॅच होते बघा 26082. म्हणजेच काय, ही जी व्हॅल्यू आहे ती 2347ची किती पट मिळाली रे. तर 6 पट मिळालेले. किती पट आहे. 6 पट. जर इथं 6 पट होत असेल तर इथं पण 6 पट करा. म्हणजे 4000ची जर मी 6 पट केली, जी की किती असते 6 चौक 24000, हे माझं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर फक्त वेगळं म्हटलं तर हा एवढा गुणाकारच इथे एक्स्ट्रा आलाय बघा मोठा. आणि मगाचं कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं त्या कम्पॅरेटिव्हली तर हे कॅल्क्युलेशन खूप लहान आहे ते. म्हणून तुम्हाला म्हणलं की जर टेबल करत असाल, ज्यावेळी पूर्वी लोकसंख्या विचारली जाते त्यावेळी व्हॅल्यू इक्वेट करताना थोड्याशा वेगळ्या करायच्या. त्या राईट साईडची व्हॅल्यू इथं इक्वेट करायची आणि डाव्या बाजूची जी काही व्हॅल्यू असते ती तुम्हाला फाइंड करायची असणार आहे. आणि तेवढंच चेक करायचं की इथं किती पट होईल. जी काय पट होत असेल तेवढीच पट तुम्हाला ह्या डाव्या बाजूची करायची आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे काय फायनल आन्सर आहे ते किती असेल रे. 24000 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. येस, नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. सेम प्रोसेस तुम्हाला करायचं आहे. इथं पण आपण टेबलची मेथड जी आहे ती अप्लाय करू शकतो, जसं आता आपण बघितलं ते. म्हणजेच काय, जरी पूर्वीची जरी लोकसंख्या आपल्याला विचारली असेल तरी आपण टेबलाचा जो कॅल्क्युलेशन आहे ते त्या पद्धतीनं फक्त तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच फक्त विषय जो असणार आहे ते राईट साईडला जे आपल्या व्हॅल्यू येतात बघा ती आपल्याला इक्वेट करायची आहे आणि मूळ लोकसंख्या इथं तुम्हाला काढायची आहे. मग बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला. तर एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी 30% वाढते आणि दुसऱ्या वर्षी 15% कमी होते. जर गावची वर्तमान लोकसंख्या 11050 असेल तर गावची मूळ लोकसंख्या किती. मग सेम व्हॅल्यू आहेत बघा. आणि अशा व्हॅल्यू म्हणजे टेबलची पद्धत म्हणजे अजून जर तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे असेल की अप्लाय कधी करायची ती मेथड, तर बघा ज्या व्हॅल्यू येतात त्याचं तुम्ही लगेच कन्व्हर्जन करू शकता अपूर्णांकामध्ये, किंवा अपूर्णांकात कन्वर्ट केल्यानंतर संख्या त्याच्या लहान होऊ शकतात असं जर आपल्याला त्या व्हॅल्यूवरून समजत असेल तर त्यावेळी तुम्ही टेबलचा 100% वापर करू शकता, जेणेकरून कॅल्क्युलेशन तुमचं जे आहे ते काय होणार आहे तिथं कमी होऊन जाईल. नाहीतर मग 100चं जरी केलं आणि त्या टेबल जरी केला तरी व्हॅल्यू तुमच्या सेमच राहतील. असं ज्यावेळी वाटत असेल त्यावेळी कुठलीही पद्धत तुम्ही अप्लाय करू शकताय. पण जर व्हॅल्यू लहान होणार असतील तर 100% तुम्हाला टेबलच्या मेथडचाच वापर करायचा आहे. जसं की या एक्झाम्पलला पहिली व्हॅल्यू आहे बघा किती आहे तर 30% वाढ आहे तिथं. 30% आपल्याला माहिती आहे 3/10 असते. म्हणजे सर सध्याची लोकसंख्या जर 10 असेल तर ती पुढच्या वर्षी वाढून किती होईल रे 13 होणार आहे. 30%. दुसरा दर आहे 15%, पण 15% घट आहे बघा तिथं. 15% पण आपल्याला माहिती आहे किती असते रे तर 3/20 असते, बरोबर. 15/100 करतो आपण. मग जर 20 लोकसंख्या असेल तर 20ची इथं किती होणार आहे 17 होणार आहे. ठीक आहे. का, कारण घट शब्द सांगितलाय त्यामुळे. मग आता पुढे फक्त इक्वेट करायचं आपल्याला काय तर गुणाकार करतो आपण उभ्या पद्धतीनं. म्हणजेच काय बघा इथं होणार आहे 10 गुणिले 20 200 होणार आहे. परत हे होईल बघा 17 × 51 5, 17 आणि 5 22. म्हणजेच
इथं बघा मूळ लोकसंख्या जी आहे ती 200 होणार आहे आणि 2 वर्षानंतर जी काही लोकसंख्या होईल ती किती होणार आहे, इथं 221 होणार आहे. मग आपल्याला तीच लोकसंख्या दिलेली आहे, 221ची व्हॅल्यू सांगितलेली आहे आपल्याला. मग इक्वेट करा, म्हणजेच काय तर ह्या 221ची जी काही किंमत आहे ती किती असेल रे, 11,050 सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय ह्या 221ची व्हॅल्यू जी असणार आहे ती असेल 11,050 आणि मला पाहिजे किती रे, ह्या 200ची पाहिजे. मग पहिला तर सेम आपण एकाची काढून घेत असतोय. मग इथं बघा 221ची जर तुम्ही 5 पट केली तर बघा 1105 उत्तर तुमचं येऊ शकते. म्हणजे 5 एके 5, 5 दोन्ही 10. येस, म्हणजे एकाची जी व्हॅल्यू आहे बघा ती किती जाणार आहे, 50 जाणार आहे. कारण 221ची ही 5 पट मिळते डायरेक्टली. मग असंच तुम्हाला प्रत्येक वेळी चेक करायचं आहे. जसं आपण मागच्या एक्झाम्पल आपण केलं बघा, किती पट आहे ते शोधायचं आहे. लगेच इथं 200 टाकायचं, तिरकस गुणाकार करायचं, असल्या ट्रॅडिशनल पद्धती लक्षात ठेवा तुम्हाला बंद करायचे आहेत. आणि त्यासाठीच हा आपला क्रॅश कोर्स जो आहे तो तुम्हाला त्या पद्धतीने हेल्प चांगल्या पद्धतीने करणार आहे. कारण या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही लेक्चर हॉलमध्ये म्हणा किंवा ऑनलाईन टीचिंगमध्ये कोणीही सांगत बसणार नाही. फक्त काय तुमचा ॲप्रोच त्यावेळी महत्त्वाचा आहे. तुम्हाला या पद्धतीने डायरेक्टली जे व्हॅल्यू आहे ते तिरकस लगेच इथं 200 टाक्या, तिरकस गुणाकार करूया, परत भाग घालत बसा, असलं काय खेळत बसायचं नाही आहे. थोडासा वेळ घ्या. आणि वेळ म्हणजेच काय, काहीतरी सेकंडचा खेळ आहे तो. मग तुम्हाला ही जर सवय, हा ॲप्रोच तुम्ही डेव्हलप करशीला आणि ती बघण्याचा दृष्टिकोन जर तुमचा असेल तरच देन अँड देन ओनली लक्षात ठेवा तुम्हाला त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सापडतील. म्हणजे किती पट आहे वगैरे. जसं की इथं बघा एकाची व्हॅल्यू 50 मिळाली, मला पाहिजे पूर्वीची लोकसंख्या 200 आहे. मग इथं काय होणार आहे, 50 गुणिले 200, म्हणजेच मला ती मूळ लोकसंख्या मिळेल. इथं मग 5 दुनी 10 आणि वरचे किती रे, तर 3 शून्य असते. म्हणजेच काय तर 2 वर्षापूर्वी त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती किती असेल रे, तर 10,000 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण बघा सेम प्रश्न, पूर्वीचीच लोकसंख्या काढायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतायचं. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय, तर एका गावची लोकसंख्या दरवर्षी 3% कमी होते. शहराची सध्याची लोकसंख्या 28,227 असेल तर 2 वर्षापूर्वीची शहराची लोकसंख्या किती. आता इथं बघा, जसं तुम्हाला आत्ता म्हणलं मी, जो काय व्हॅल्यू दिल्या जातात तुम्ही त्यांना अपूर्णांकात ज्यावेळी कन्वर्ट करता त्यावेळी तुम्हाला त्या व्हॅल्यू चेक करायचे. जसं की इथं व्हॅल्यू बघा तर 3% सांगितलेले. मग 3% जर तुम्ही अपूर्णांकात केलं तर 3/100 होते. ह्याला कुठं भागच जात नाही. मग अशा वेळी तुम्ही 100ने कॅल्क्युलेशन करा काय आणि किंवा टेबल करा काय, तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये काहीच फरक पडणार नाही. कारण 3/100 होणार आहे. म्हणजे 100 जर आधी लोकसंख्या असेल तर आपण 3 वजा करणारा 97 येणार आहे. आणि टक्क्यामध्ये जे आपण 100ने जी मेथड बघितली होती बघा, तिथं पण 3% कमी म्हणजे काय 97% घेणार आहे मी. त्यामुळे कुठलेही कॅल्क्युलेशन करा इथं तुम्हाला त्याचा जो कॅल्क्युलेशनवरती तुमचा काहीही परिणाम पडणार नाही. त्यामुळे 97 ही व्हॅल्यू तुमची येणारच आहे. मग त्या पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, मग आता पण जसं आत्तापर्यंत आपण बघा टेबलाच्या पद्धतीने सोडवतोय त्यामुळे टेबलचाच वापर करूया. 3% जसं आत्ता म्हणलं तुम्हाला काय होतं रे, अपूर्णांकात 3/100. म्हणजे जर सध्या आधी लोकसंख्या 100 असेल तर वर्षानंतर किती होणार आहे, 97 होणार आहे. कारण 3% लेस आहे. हे पण दुसऱ्या वर्षी पण सेम राहील व्हॅल्यू. त्याचं रिझन काय, कारण दर बदललेला नाही आहे. ठीक आहे, दर दोन्ही वेळा सेमच आहे आणि 2 वर्ष कालावधी, त्यामुळं 100चं 97 हे 2 वेळा लिहावं लागेल. म्हणजेच इथं बघा गुणाकार करा, इथं येणार आहे 10,000. म्हणजे सध्याची लोकसंख्या असणार आहे 10,000. 2 वर्षानंतर किती होईल तर 97 गुणिले 97 करायचं मला. म्हणजे थोडक्यात काय 97चा वर्ग. मग किती होते बघा, 7चा वर्ग 49, 9 कॅरी इथं 4 जाईल. हे 9 7 63, 63ची दुप्पट जर केली तर ती 126 असते. 126 आणि 4 130, 13, 9चा वर्ग 81, 81 आणि 13 जर केलं तरी ते असते किती रे, तर 94. म्हणजेच काय तर इथं जो वर्ग असणार आहे तुमचा 97चा तो किती येईल रे, 9,409. मग आता इथं आपल्याला तीच व्हॅल्यू सांगितलेली आहे. म्हणजेच काय ह्या 9,409ची जी काही किंमत आहे ती किती सांगितलेली, तर नंतरची लोकसंख्या 28,227. 28,227 ही लोकसंख्या असणार आहे सध्याची. कारण पूर्वी म्हणजे मागं यायचं लक्षात ठेवा तुम्हाला. त्यामुळे इथं जर ह्याची व्हॅल्यू जर एवढी असेल तर इथं बघा आता किती पट मी करू शकतोय किंवा मिळेल बघा. तर इथं 9 आहे बरोबर. आणि 9चा आपल्याला किती करायचं आहे तर 7 करायचं आहे. 9च्या एकक स्थानी जर व्हॅल्यू लिहिली तर ठीक आहे. तर 9च्या एकक केल्यावर 3 पट मिळते बघा बरोबर. मग 3 पट जर केली मी तर किती जाते बघा, एक्झॅक्टली मॅच होते का एकदा कन्फर्म करू आपण. ह्याची जर 3 पट केली तर उत्तर किती आलं पाहिजे रे, 28,227 आलं पाहिजे. किती येते बघा, 9 त्रिक 27, कॅरी 2 जाईल, 3 0 0, 2 अशी 2, 4 त्रिक 12, 1 27 आणि 1 28. येस मॅच होते बघा. म्हणजेच काय तर राईट साईडची जी व्हॅल्यू आहे ती काय म्हणू शकतोय मी, या 9,409ची किती पट मिळते रे, म्हणजे थोडक्यात एकाची किंमत मिळेल मला
एकाची व्हॅल्यू 3 आली. मग पूर्वीची लोकसंख्या किती आहे 10,000 आहे. मग 10,000 म्हणजे 10×30,000 म्हणजेच काय तर 2 वर्षापाठीमागं त्या गावची जी काही लोकसंख्या आहे ती किती असायला पाहिजे रे 30,000 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि इथं जर काही विद्यार्थ्यांना असं असतं की आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे का चुकीचं आहे तो कॉन्फिडन्स नसतो. मग अशा विद्यार्थ्यांनी काय तुम्ही क्रॉस चेक करू शकतायसा. जसं की बघा ही जी 28,227 ही जी लोकसंख्या आलेली आहे ती कशी आलेली आहे तर 3% कमी होऊन आलेली आहे. मग याचाच अर्थ काय जर मी सध्याची लोकसंख्या माझी कमी होत आलेली असेल जर मी पाठीमागं जाणार असेल तर पाठीमागं गेल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे तुमची ती 100% 28,000पेक्षा तुमची व्हॅल्यू जास्तच असली पाहिजे. जर इन केसमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचं उत्तर 28,000पेक्षा जर कमी आलं फायनल आन्सरला तर त्यांना समजून जायचं की आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते चुकलेलं आहे किंवा इक्वेशन आपलं चुकलेलं आहे. त्याचं रिझन काय कारण तुमची सध्याची जी काही लोकसंख्या आहे 28,227 ही कमी होत आलेली आहे. मग जर ही कमी होत आली असेल आणि जर मी पाठीमागं जाणार असेल आता तर त्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली पाहिजे. मग त्या बेसिसनं पण बघा आपलं आन्सर जजमेंट पण होते. त्यामुळे फायनल आन्सर जे असणार आपल्या या ठिकाणी जे की किती असेल रे तर 30,000 हे माझं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस काही वेगळं करू नका. ॲज इट इज व्हॅल्यू जे आहे ते तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायच्या आहेत. तर बघा प्रश्न काय एका शहराची लोकसंख्या पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी क्रमशः 5%, 2% आणि 6%ने वाढते. 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या 56,763 होत असेल तर शहराची प्रारंभिक लोकसंख्या किती. मग इथं पण बघा आता प्रारंभिक शब्द याचा अर्थ काय तर मूळ लोकसंख्या म्हणजेच पाठीमागत जायचं आहे. तर आता इथं बघा ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 5%, 2% आणि 6%. मग जसं तुम्हाला म्हणलं आत्ताच काय ह्या व्हॅल्यू तुम्ही ॲज इट इज जरी घेतल्या कशासाठी तर आपल्या टेबलमध्ये तर टेबलमध्ये थोड्याशा लहान होतील बघा व्हॅल्यू. पण जर तुम्ही 100ने घेतल्या तर व्हॅल्यू मोठ्या होणार आहेत. त्यामुळे टेबलचा वापर इथं 100% करू शकताय. आणि तिन्ही वर्षी काय सांगितले रे तर लोकसंख्या वाढत चाललेली आहे. मग 5%चं कॅल्क्युलेट करू शकताय असं किती होणार आहे 1/20. 5 न 100ला 20 भाग जातोय. म्हणजे जर सध्याची लोकसंख्या माझी 20 असेल तर किती होणार ती 21 होणार आहे. 5% म्हणजे 5/100 1/20 येणार ते. परत दुसरी व्हॅल्यू आहे बघा 2%. 2% म्हणजे 1/50 करू शकतोय मी. मग 1/50 म्हणजे सध्या जर 50 लोकसंख्या असेल तर वाढून किती होणार आहे 51. अंश प्लस करणार आहे आपण. 6% आहे बघा 6%चं किती रे तर 3/20 होणार आहे. सॉरी 3/50 म्हणजेच काय इथं पण सेम जर 50 लोकसंख्या असेल तर वाढून किती होणार ती 53 होणार आहे. मग अशा पद्धतीनं या व्हॅल्यू आपल्याला जे आहेत त्या टेबलामध्ये मिळणार आहेत. मग फायनली काय आपण उभ्या पद्धतीनं गुणाकार करतो. किती होते बघा तर हे 5 × 5 = 25 आणि 25 दुनी 50 आणि ह्या 50 वरती हे 3 शून्य येतील. म्हणजे थोडक्यात काय तर इथं आली सर्व म्हणजे प्रारंभिक लोकसंख्या म्हणजेच माझी 50,000 असणार आहे. मग इथं आता का आपल्याला काय ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. मग पहिला बघा 53 आणि 51चा गुणाकार करूया. 53 इथं करूया तो साईडला. ठीक आहे. तर 51 त्रिक किती जाणार आहे तर 5 त्रिक 15 153 जाईल म्हणजे हातचे आले 15. परत 51 5 जर केलं तर 5 × 5 = 25 250 म्हणजे 255. 255 आणि 15 किती होणार बघा 255 आणि 15 270 आणि ह्याला परत गुणिले 21 करायचं आहे मला. मग बघा किती आता किती होणार आहे 21 त्रिक 63 कॅरी 6 जाईल 0 6 21 7 147 14 आणि 21 दुनी 42 42 आणि 14 किती होणार आहे तर 42 आणि 14 किती होणार बघा तर 56. 42 आणि 14 मग इथं म्हणजेच काय तर हां ॲज इट इज व्हॅल्यू आली बघा 56,763 ही माझी असणार आहे 3 वर्षानंतरची लोकसंख्या. आणि प्रश्नामध्ये पण तुम्हाला तीच व्हॅल्यू सांगितली आहे 56,763. म्हणजे थोडक्यात काय 56 ह्याची व्हॅल्यू पण ॲज इट इजच राहते 56,763. जर इथं सेम व्हॅल्यू राहत असेल तर प्रारंभिक लोकसंख्या पण माझी काय रे सेमच राही असली पाहिजे. म्हणजेच काय तर त्या शहराची प्रारंभिक लोकसंख्या जी आहे ती किती असायला पाहिजे रे 50,000 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर इथं बघू शकता म्हणजे टेबलचा वापर केला तर तुम्ही म्हणजे व्हॅल्यू जे आहेत कॅल्क्युलेशन जे म्हणतो आपण ते एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. क्लिअर आहे. तर बघा म्हणजे जे विद्यार्थी आता इथं तुम्हाला जे अपडेट व्हायचं आहे म्हणजे शिकायचं काय लक्षात ठेवा ह्या आपल्या या आजच्या लेक्चरमधून ज्यावेळी लोकसंख्येचं एक्झाम्पल येईल त्यावेळी 100 व्हॅल्यू कन्सिडर करायचे नाही. तुम्हाला ते कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये अपूर्णांकामध्ये आणि अपूर्णांकाचा वापर करून तुम्हाला या पद्धतीनं टेबल तयार करायचं. आणि फरक फक्त काय जसं तुम्हाला म्हणलं लोकसंख्येला या 2 टाईपचे जे एक्झाम्पल पडतात आपल्याला एक तर नंतरची लोकसंख्या असते किंवा पूर्वीची लोकसंख्या असते.
नंतरच्या काढताना हितली व्हॅल्यू काढायची आणि पूर्वीचे काढत असताना लेफ्ट साईडची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जसं आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा, इथं तुम्हाला काय एकतर प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे आणि आता जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे हा लक्षात ठेवा, पोलीस भरती म्हणा किंवा MPSCच्या कंबाईन्स एक्झाममध्ये किंवा आपली स्टेट एक्झामची कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, स्टेट एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स कधीही बघायला मिळणार नाहीत. कारण आता जे आपण क्वेश्चन्स घेणार आहोत हे टोटली स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा बघण्याचं, जसं मी आधी पण म्हटले, तो आपण क्वेश्चनला जज नाही करायचं की तो कोणता आहे, फक्त एक आयडिया तुम्हाला असली पाहिजे जर तुम्ही कोणती एक्झामचं प्रिपरेशन करताय. त्यानुसार तुम्हाला तुमचा जो स्टडी आहे तो काय करायचा आहे रे, तो ॲडॅप्ट जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून एक्झामला गेल्यानंतर कुठलीही सरप्राईज तुम्हाला राहता कामा नये. सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच तुमच्या स्टडीमध्ये काय काय झालं पाहिजे, प्रिपरेशन झालं पाहिजे. मग त्या पद्धतीचा प्रश्न आहे बघा, काय सांगितलंय, एका शहरात 45% पुरुष आहेत आणि शिल्लक महिला आहेत. 60% पुरुष निरक्षर आणि 60% महिला साक्षर आहेत. तर निरक्षर महिलांची संख्या साक्षर पुरुषांच्या तुलनेत शेकडा कितीने जास्त आहे. मग आताचा जो तो प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे तो CGL म्हणजे 2024ला जी काही CGLची एक्झाम झाली होती त्या स्टाफ सिलेक्शनच्या पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला होता. मग इथं प्रश्न नीट वाचून घ्या, तुम्हाला 100% प्रश्न पडला की सर आता काय करायचं, कोणती प्रोसेस अप्लाय करायची इथं. मग इथं बघा, जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं झाला तुम्हाला प्रॉपर, तर ॲज इट इज पर्सेंटेजच्या व्हॅल्यूने घेऊ शकता सर तुम्ही. त्याचं रिझन काय, कारण टोटल व्हॅल्यू बघा तिथं काय असणार आहे, तर डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं. मग आतापर्यंत आपण बघितले की टोटल लोकसंख्या जी आहे ती मी 100 मानणार आहे, बरोबर. मग त्या 100च्या पद्धतीने तुमचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. इथं कुठलंही एक्स घ्यायचं नाही किंवा आणि कुठलीही मेथड तुम्ही इथं अप्लाय करायची नाही, डायरेक्टली व्हॅल्यू जे आहेत जे आन्सर आहे ते तुम्ही 100% सोडवू शकता. ठीक आहे. मग इथं बघा, जसं आता तुम्हाला म्हटलं की टोटल व्हॅल्यू जी आहे गावची लोकसंख्या जी की आपण किती मानणार आहे रे, तर 100% मानणार आहे. पहिलेच वाक्य बघा, त्या 100% मधले 45% पुरुष आहेत आणि शिल्लक महिला आहेत. मग पुरुषांची संख्या मी इथं काढून घेऊ शकतोय, म्हणजे काढण्यापेक्षा ती दिलेलीच आहे आपल्याला, किती आहे तर 100चं 45% 45च पुरुष येणार आहेत, बरोबर. आणि त्यानंतर येणार आहे त्या शिल्लक महिला आहेत म्हणून सांगितले. मग महिलांचं पर्सेंटेज किती येणार आहे तर 55 येणार आहे, कारण 100 मधले 45% पुरुष गेले, राहणार आहेत किती 55% महिला राहतील. मग त्यानंतर 2 व्हॅल्यू आपल्याला सांगितलेल्या आहेत, एक आहे साक्षर आणि दुसरं आहे निरक्षर, बरोबर. मग अशा पद्धतीनं आपल्याला काय 2 व्हॅल्यू प्रत्येकाच्या काढून घ्यायच्या त्या, पुरुषांच्या वेगळ्या आणि महिलांच्या वेगळ्या. पहिलं वाक्य जे आहे बघा ते पुरुषांच्या बाबतीमधलं आहे, 60% पुरुष निरक्षर आहेत, बरोबर. मग मला सांगा, आता टोटल पुरुषांची संख्या किती आहे गावामध्ये, 45 आहेत. मग या 45चा 60% जर मी काढलं तर ते मला मिळणार आहेत निरक्षर पुरुषांची संख्या असणार आहे. मग मला सांगा 45चं 10% किती जातं रे, तर 4.5. मग 4.5ची जर मी दुप्पट केली तर ती असते 9. 9ची परत तिप्पट करा डायरेक्टली, तुम्हाला 6% मिळते, बरोबर. म्हणजेच काय 9 त्रिक 27, म्हणजेच काय म्हणू शकतोय मी, ह्या 45 पैकी 27 जे पुरुष आहेत ते काय झालेले, निरक्षर झाले. मग मला सांगा 45 मधले 27 निरक्षर गेले असतील तर साक्षर किती राहायला पाहिजेत, तर 45 मधनं 27 मायनस करा, जे की किती राहिले तर 18 पुरुष राहतील, जे की किती असणार आहे, त्या 45 पैकी साक्षर हे 18 पुरुष असतील. ठीक आहे. आता महिलांवरती आहे, महिलांचं पण बघा 60%च पर्सेंटेज आहे, पण 60% जे आहे ते साक्षर महिलांची टक्केवारी आहे. मग इथं मला सांगा, आता 55 तर आहे, सेम 55ची 10% किती येणार आहे, 5.5 येणार आहे. 5.5ची दुप्पट करा, 11 मिळते. 11ची डायरेक्टली तिप्पट करा, म्हणजेच किती झालं रे ते 11 त्रिक 33 एवढ्या महिला काय असणार आहे, त्या साक्षर असणार आहेत. आणि मग 55 पैकी जर 33 महिला साक्षर असतील तर 22 महिला काय असणार आहेत, त्या निरक्षर असणार आहेत. झालं, व्हॅल्यू काढून घेतले आपण. आता फायनल प्रश्नामध्ये या, काय प्रश्न बघा, तर निरक्षर महिलांची संख्या, मग निरक्षर महिला किती आल्या रे, 22 आल्या, बरोबर. ही साक्षर पुरुषांच्या तुलनेत, मग साक्षर पुरुष किती आहे, ती 18 आहेत. मग ह्या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं प्रश्न आहे, साक्षर पुरुषांच्या तुलनेत शेकडा कितीने जास्त आहे. मग मला सांगा 18 आणि 22 मध्ये डिफरन्स कितीचा आहे रे, तर 4चा फरक आहे, म्हणजे 4 महिला ज्या एक्स्ट्रा येतात कोणापेक्षा, या 18 पेक्षा. आणि हे मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे, त्यामुळे इंटू 100 करणार आहे. ठीक आहे. शेकडा कमी किंवा जास्त जे आपण क्वेश्चन्स ऑलरेडी सोडवलेत बघा शाब्दिकमध्ये किंवा पगाराच्या तुलनेमध्ये, तर तिथं जे कंपॅरिझन टाकतो मध्ये अंशामध्ये काय घेत असतो, तिथं आपण फरक घेतो. छेदात म्हणजे काय, तर कोणापेक्षा. मग इथं प्रश्नामध्ये काय सांगितले, निरक्षर पुरुषांच्या तुलनेत, त्यामुळे छेदामध्ये जी काही तुमची व्हॅल्यू आली पाहिजे ती निरक्षर पुरुषांची असली पाहिजे.
सॉरी साक्षर पुरुषांची. मग साक्षर पुरुष किती तरी 18 होते गुणिले 100. मग आता इथं बघा मी 2 कटिंग करतो. पहिला जाईल 92 18 आणि हे होणार आहे 2 4 म्हणजे 2/9 आलं. मग आपल्याला 1/9 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बघा. 1/9 ची व्हॅल्यू किती असते 11.11 आहे. मग इथं जर 2/9 असेल तर 11.11 ची दुप्पट व्हायला पाहिजे. म्हणजेच फायनल आन्सर जे आहे माझं ते किती असेल रे 22.22% हे माझं असणार आहे काय फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. इथं पण आता बघा जसं तुम्हाला म्हणलं की जर तुमचा टेबल पार्ट असेल तर ह्या अशा पद्धतीने तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही कमी करू शकता याचं किंवा फास्ट होतं किंवा भाग वगैरे घालवत बसायची गरज लागणार नाही. पण अट एवढीच आहे तुमचा टेबल जो आहे तो 100% पार्ट पाहिजे आणि त्याचा वापर कसा करायचा हे देखील माहीत पाहिजे. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा टेबल पार्ट असतो पण वापर कसा करायचा हे माहीत नसते. जसे की बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाढे पाठ असतात चांगले 25-30 पर्यंत पण पाढे पाठ असतात. पण ज्यावेळी गुणाकार करायची वेळ येते त्यावेळी ते ट्रॅडिशनल पद्धतीनंच गुणाकार जो आहे तो करत बसतात. मग अशा वेळी पाढे पाठ असून पण उपयोग नाही. तसंच तुम्हाला इथं टेबल जर पाठ असेल तर तुम्हाला त्याचा वापर या पद्धतीने करून घ्यायचा आहे. ठीक आहे. 2/9 येते 2 भागवलं तर 2 4 आणि 92 18. मग 1/9 ची व्हॅल्यू आपल्याला पाठ आहे 11.11 असते. मग जर 2/9 असेल तर दुप्पट झालं पाहिजे. म्हणजे दुप्पट केले तर किती 22.22% एवढं माझं जे आन्सर जे आहे ते काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो आणि आता जो तुमच्या प्रश्न जो तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा त्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते आपले SSC GD 2024ला जे काही एक्झाम झाली होती त्या एक्झामच्या पेपरमधले हे सगळे क्वेश्चन्स आता आपण बघायचे. टोटल 3 प्रश्न आहेत. तिन्ही प्रश्न ह्या एकाच सेम कॅटेगरीचे आहेत जो की आता प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यामुळे तिथं बघू शकता असा SSC GD 2024च्या पेपरमधला हा प्रश्न आहे. आणि यातून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जे विद्यार्थी आपला पहिल्यापासून ह्या क्रॅश कोर्ससोबत जोडले गेलेत आणि हे खास करून अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं असेल जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन रेल्वे अशा एक्झामची प्रिपरेशन करतात. मग त्या विद्यार्थ्यांनी हे समजून जावं की जो प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवरती आहे अशा टाईपचे जे काही प्रश्न असतात लक्षात ठेवा हे तुमच्या डेली रुटीनमध्ये किंवा डेली स्टडीमध्ये तुम्ही शिकला आहात की नाहीत. किंवा जर तुम्ही पोलीस भरतीचे विद्यार्थी असाल आणि हे लेक्चर बघत असाल आणि हा प्रश्न जर तुम्ही प्रॉपर जर ॲनालिसिस केला तर हे देखील तुम्ही देखील लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला असं काही सांगण्यात आलं असेल किंवा जर तुमचा काहीतरी तसा समज असेल की पोलीस भरतीचा अभ्यास केल्यानंतर मी अशा देखील एक्झाम्स क्रॅक करू शकतो तर अशा विद्यार्थ्यांनी ह्यातून एक ॲनालाइज करायचं स्वतःचं आणि एक त्यामधून तुमचं एक प्रॉपर ॲनालिसिस चेक करा की तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीच्या आजपर्यंत कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळाला आहे का. जर बघायला मिळाला असेल तर लक्षात ठेवा त्याची गॅरंटी मी स्वतः देतो तुम्हाला की अशा टाईपचा एकही प्रश्न जेवढे काय पोलीस भरतीचे पेपर झाले मागच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये हा क्वेश्चन बघायला मिळाला नसेल. आणि जर काही बघायला मिळाला असेल तर तो एक आणि फक्त तो एक जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्ह्याचा पेपर. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट एक खतरनाक जे क्वेश्चन्स म्हणतो आपण ते तुम्हाला त्या पेपरमध्ये बघायला मिळतील. बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन बघायला मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचा तो समज असेल की मी पोलीस भरतीचं मॅथ्स आणि रिझनिंग करून स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम GD असेल किंवा आणि कुठली एक्झाम जर तुम्ही देऊ शकत असाल असं जर तुमचा भ्रम असेल तर लक्षात ठेवा वेळे आधीच शहाणे व्हा आणि तुम्हाला त्या पद्धतीच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय दिला आपल्याला तर एका गावची लोकसंख्या 4 लाख आहे. एका जिल्ह्याची लोकसंख्या 3,85,000 आहे ज्यामध्ये 1,68,000 पुरुष आहेत. 52% जनसंख्या साक्षर आहे. जर 21% पुरुष साक्षर असतील तर साक्षर महिलांची टक्केवारी किती. आता इथं बघा जसं प्रश्न जर वाचल्यानंतर म्हणजे व्हॅल्यू तर एकतर मोठे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा लक्षात येतो तो टाईप. आणि जर हेच एक्झाम्पल नॉर्मल इक्वेशननं पण सोडवलं जातं पण इथं आपण असली कुठलीही पद्धत अप्लाय करत बसायची नाही. बी स्मार्ट आणि त्यासाठीच आपण ह्या अशा टाईपच्या एक्झाम्पलला किंवा हे जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे हे सोडवायचं असेल तर तुम्हाला काय रे तर एलिगेशन पद्धतीचा वापर करायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी कुठेही एक्स वगैरे काय कन्सिडर करायचं नाही आहे. फक्त सुरुवातीला पुरुष आणि महिलांची संख्या तेवढी काढून घ्यायची आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिलीच व्हॅल्यू सांगितलेली आहे बघा पुरुषांची व्हॅल्यू दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. मग पुरुषांची व्हॅल्यू किती आहे तर 1,68,000 एवढे पुरुष आहेत त्या टोटल लोकसंख्येपैकी. ठीक आहे. मग इथं पुरुष असतील आणि इथं येणार आहेत माझ्या काय राहिलेल्या ज्या काय असतील बघा त्या असणार आहेत कोण रे महिला असणार आहेत. मग टोटल लोकसंख्या किती आहे तर 385 आहे. 385 मधनं 168 वजा करायचं आहे. 3 शून्य तर माझे राहणारच आहेत. बरोबर. आणि वजा कशातनं करायचं इथं लिहा व्हॅल्यू 3 वजा बाकी करायला सोपं पडेल. 385 मधनं वजा करायचं किती होणार आहे बघा 15 8 गेले 7 राहतील परत एक कॅरी तिकडे गेलेला आहे 7 राहणार आहे. म्हणजेच
किती झाले रे तर 37 झाले. आणि 37 मधनं जर 16 गेले तर किती राहायला पाहिजे रे तर 21. म्हणजेच काय तर महिलांची जी काय लोकसंख्या आहे त्या गावामध्ये ती किती येईल माझी 2,17,000 येणार आहे. मग व्हॅल्यू घ्या आता. मग एलिगेशन लक्षात ठेवा. आपण सरासरीमध्ये बघा एलिगेशन ही पद्धत ऑलरेडी बघितलेली आहे. आपल्याला 2 व्हॅल्यू लागतात, त्या 2 व्हॅल्यू ह्या काढून घेतल्या. ठीक आहे. मग ह्यांचा गुणोत्तर तुम्हाला इथं फाइंड करायचं आहे. 3 शून्य कटे होतील बघा इथं तर 168 आणि 217. मग 168 आणि 217ला बघा 7 न भाग घालू शकता. असं तुम्ही 7 दोन्ही 14, 2 उरलं 7 चोक 28 आणि इथं 7 त्रिक 21, 7 एके 7. म्हणजेच किती आलं रे तर 24/31 हे त्या पुरुष आणि महिलांचं जे काय जे आहे ते गुणोत्तर आलं माझं. मग इथं आपल्याला एक व्हॅल्यू दिली ती होती बघा पुरुषांची साक्षर व्हॅल्यू एक आहे बघा. पुरुष जे आहे ते टोटल 21% साक्षर आहेत. महिलांची आपल्याला इथं शोधायची आहे जी की एक्स मानतो मी इथं. एकत्र व्हॅल्यू जी मिडल व्हॅल्यू आपण जी लिहितो ती कुठली असते दोघांची एकत्र. मग आपल्याला ती व्हॅल्यू सांगितली आहे बघा किती रे 52% आहे ते. म्हणजेच काय तर 52% मध्ये येणार आहे. मग अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो आणि इथं काय करत असतो रे त्यांची वजाबाकी करत असतो. बरोबर. मग 52 मधनं 21 गेले किती राहतात रे तर 31 व्हॅल्यू राहील. बरोबर. मग आता मला सांगा जर हिथं पण 31 येत असेल आणि हिथं पण 31 आले याचा अर्थ काय तर हिथं जी व्हॅल्यू असणार आहे लक्षात ठेवा. हिथं ही जी व्हॅल्यू असणार आहे हिथं पण जी व्हॅल्यू असणार आहे ती किती असायला पाहिजे 24च असायला पाहिजे. कारण हिथं 31 आहे हिथं 31 आहे. मग हिथं पण 24 आहे हिथं पण 24 असलं पाहिजे. पण ही जी व्हॅल्यू 31 आलेली आहे ही कशी आली रे या दोघांचा वजाबाकी करून आलेली आहे. मग त्याच पद्धतीनं हिथं जर मला 24 आणायचं असेल तर ह्या 52 मधनं हिथं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ह्या दोघांचा वजाबाकी हिथं 24 आली पाहिजे. बरोबर. मग जर हिथं 24 असायला पाहिजे तर हिथं जी व्हॅल्यू असणार आहे ती लक्षात ठेवा ह्या दोघांची बेरीज असली पाहिजे जी की किती जाणार आहे 4 आणि 2 6 आणि 5 आणि 2 7. म्हणजेच काय त्या गावामधल्या साक्षर महिलांचं जे काही पर्सेंटेज आहे जे किती असायला पाहिजे 76% एवढ्या महिला काय असणार आहे ते त्या गावामधल्या साक्षर असणार आहेत. क्लिअर आहे. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. तुम्हाला अशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. कुठंही एक्स काही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन ना कुठलं इक्वेशन करायचं आहे. मेथड तुम्हाला जी अप्लाय करायची आहे ती कुठली असणार आहे एलिगेशन ही पद्धत तुम्हाला अप्लाय करायची आहे या टाईपच्या एक्झाम्पल जे आत्ता तुमच्या स्क्रीनवरती आहेत. बरोबर. त्यामुळे परत एकदा एक्झाम्पल बघा कुठेही काही वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं नाही. ऑलरेडी आपण एलिगेशन जी मेथड बघितलेली आहे त्याचाच फक्त रेफरन्स जो आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. फक्त विशेष म्हणला तर नेहमी तुम्हाला पहिला पुरुष आणि महिलांचं संख्येचं गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि पुढचा देखील प्रश्न बघा तो अशाच पद्धतीचा आहे. त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते आता जी मेथड आता आपण अप्लाय केली सेम प्रोसेस तुम्हाला या देखील एक्झाम्पलसाठी करायची आहे. ठीक आहे. तर बघा आता जे एक्झाम्पल आहे व्हॅल्यू फक्त चेंज होणार आहेत. टोटल बघा प्रश्न काय तर एका जिल्ह्याची जनसंख्या 3,83,000 आहे ज्यामध्ये 2,21,000 पुरुष आहेत. 58% जनसंख्या साक्षर आहे. जर 58% पुरुष साक्षर असतील तर साक्षर महिलांची टक्केवारी किती. आता जसं तुम्हाला म्हटलं बघा सेम प्रोसेस करायची आहे. काही वेगळं करू नका. पुरुषांची पण संख्या दिलेली आहे त्यातनं परत महिलांची काढून घ्यायची आहे. पुरुषांची संख्या बघा 2,21,000 आहे आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या महिला असणार आहेत. बरोबर. मग पुरुषांची संख्या 2,21,000 इथून येणार आहे. त्यानंतर महिला येतील. टोटल व्हॅल्यू बघा किती होती रे तर 3,83,000 आहे. म्हणजेच इथं देखील 3 शून्य येणारच आहेत माझी आणि ही व्हॅल्यू मला 383 मधनं वजा करा. मग 3तनं 1 गेला 2 राहिलं. 8तनं 2 गेले 6 राहिलं आणि 3तनं 2 गेला 1 राहिला. म्हणजेच महिलांची जी काही व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे तर 1,62,000 असेल. गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. 3 शून्याला 3 शून्य कट झाले. मग आता 221 आणि 162 ह्यांना जर भाग घालायचा असेल 6 आणि 2 8 आणि 1 9 3 न जातो याला पण 2 आणि 2 4 आणि 1 5 इथं भागच जात नाही. म्हणजेच काय तर भाग जात नसला तरी काय हरकत नाही आपण ॲज इट इज व्हॅल्यू घेऊ शकतो. ठीक आहे. 162 आणि 221. मग मूळ संख्येने त्यातल्या त्यात चेक करू शकता की ह्यांना भाग जातो का ते. कारण नॉर्मल जर संख्याने जात नाही 2 न जात नाही 4 न पण नाही 5 न पण नाही. 7 न जर एकदा बघितला तुम्ही तर बघा इथं 7 2 14 2 उरते 22 उरले नाही 7 न पण जात नाही. 11 जर घालवला तर 11 नाही जात 2 आणि 1 3 होते तो. बरोबर. त्यानंतर 13चा पण नाही. त्यामुळे काय भाग जात नसेल तर काय हरकत नाही ॲज इट इज व्हॅल्यू ठेवल्या तरी चालतात. काही तुमचं कॅल्क्युलेशनवरती काही फरक पडणार नाही. मग आता इथं बघा व्हॅल्यू जे सांगितले त्याचा 58% जनसंख्या साक्षर आहे. त्यापैकी 58% पुरुषांची पण सेमच आहे बघा. म्हणजे पुरुष जे आहेत ते 58% साक्षर आहेत. महिला आपण एक्स मानणार आहे. मधली व्हॅल्यू पण 58च आहे. बरोबर. मग आता इथं मला सांगा जर 58 मधनं 58 गेलं तर इथे किती राहायला पाहिजे 0 राहणार आहे.
बरोबर. म्हणजेच काय तर लक्षात ठेवा, इथं पण जी व्हॅल्यू असणार आहे तुमची, म्हणजे ही एक व्हॅल्यू किती झाली रे माझी 0 आली. जर एक व्हॅल्यू 0 येत असेल तर मला सांगा अशी कुठलीही कॅल्क्युलेशन म्हणा किंवा अनुपात जो आहे तो 0 तिथं व्हॅल्यू येताच कामा नये. म्हणजेच काय जर इथं 0 असेल आणि इथं पण आपल्याला ती व्हॅल्यू आणायची असेल तर लक्षात ठेवा इथं पण 0 आलं पाहिजे. मग इथं 0 कधी येणार आहे तर इथं साक्षर महिलांचं जे काय पर्सेंटेज आहे ते देखील 58च असलं पाहिजे, तरच इथे व्हॅल्यू 0 येणार आहे. मग 0:0 म्हणजेच काय तर मी 1:1 किंवा भाग तुम्ही घालू शकत नाही शून्यानं कुठल्याही संख्येला किंवा शून्याचा पाडा आपण कन्सिडरच करत नाही. मग त्या बेसिसवर ॲन्सर जे आहे तुमचं ते किती असायला पाहिजे, 58% हे त्या साक्षर महिलांचं पर्सेंटेज देखील सेम असलं पाहिजे. म्हणजेच काय हे एक लक्षात ठेवायचं तुम्ही, ज्यावेळी साक्षर पुरुष आणि एकूण साक्षर ह्यांचं जे काही पर्सेंटेज आहे किंवा पर्सेंटेज नाही ह्यांचं जे काही तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जातात एक्झाम्पलमध्ये त्या जर सेम असतील तर लक्षात ठेवा ह्या तिन्ही व्हॅल्यू तुमच्या काय असल्या पाहिजे, त्या सेमच असल्या पाहिजेत. त्यामुळे हे एक डोक्यात ठेवा. म्हणजे अशा टाईपचे देखील क्वेश्चन्स पडलेले आहेत जिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करायची देखील काही गरज नाही आहे. तिथं समजून जायचं आहे जर साक्षर पुरुष आणि एकूण साक्षरचं जे काही पर्सेंटेज आहे ती व्हॅल्यू जर समान असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, साक्षर महिलांचं जे काही पर्सेंटेज आहे ते देखील समानच असलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. आणि अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स जे आहेत आणि अजून असले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे, जिथं आपण काय SSC GDचे 2024ला जे काही एक्झाम झाली त्याचे क्वेश्चन्स PYQ क्वेश्चन्स बघायचे आहेत. आणि आपलं महाराष्ट्रामधलं हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे जिथं तुम्हाला अशा टाईपचे जे म्हणजे CGL असेल किंवा CHSL असेल अशा ज्या काही एक्झाम्स आहेत अशा एक्झामचं प्रॉपर मराठीमध्ये क्वेश्चन्स घेणारं हे आपला एकमेव चॅनल आहे. त्यामुळे अशा टाईपचे एक्झाम्पल्स अजून आपण बघायचे ते पण फक्त आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघा. येस, तर बघा अशा पद्धतीनं आता सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे थोडक्यात काय आपला टोटल जो शेकडेवारी हा जो टॉपिक आहे तो अशा पद्धतीनं आपला क्लिअर झालेला आहे. आणि आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्या बाबतीत अजून कशा पद्धतीनं किंवा काय सजेशन्स असतील किंवा जर आवडलं असेल तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करा, जेणेकरून तो फीडबॅक असेल लक्ष ठेवा माझ्यासाठी की ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्या चांगल्या पद्धतीने की 100% वेनं पॉझिटिव्हली तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचत आहेत. यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा सेशन तुम्हाला कसा आवडला तो. चला तर मग. आणि अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स आहेत जसं तुम्हाला म्हणलं शेवटचे एक आपण जे 2 ते 3 क्वेश्चन्स बघितले बघा, तर त्या टाईपचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण शेकडेवारी हा जो सगळा टॉपिक आहे यावरती GDचे आपली SSC GD मधले जे काही 2024ला जी एक्झाम झाली होती त्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला पडले, काय वेगळं पडले. आणि जर मी SSC GDची प्रिपरेशन करत असेल तर मला अजून तुम्हाला काय अपडेट एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा एक्झाम्पल्सचं जे अपडेट आहे म्हणजे डिफिकल्टी लेवल म्हणतोय मी, कोणत्या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल्स सोडवण्याची गरज आहे हे देखील सगळं जे आहे ते तुम्हाला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. चला तर मग आजचा सेशन इथंच राऊंड अप करू. आपण भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.